नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, की जे मुलांचं ग्राउंड आहे ठाण्यासाठीचं, ते 20 तारखेपासून सुरू होणार ते 26 तारखेपर्यंत. कालच सांगितलं होतं, तर ते डिटेल टाईम टेबल जे आहे, ते आलेलं आहे. कुठे होणार आहे सगळी माहिती आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर वेबसाईटवर जाल इथे, त्याच्यानंतर काय करेल, की तुम्हाला टाईम टेबल दिसून जाईल. आता इथं जर जाल तुम्ही, तर ठाण्यासाठीचं जे टाईम टेबल आहे, ते काय करेल तुम्हाला इथं दिसून देईल. इथे ठाण्यासाठीचे टाईम टेबल दिसेल. ओके. तर आता हे जे टाईम टेबल आहे फक्त मुलांसाठी आहे. लक्षात घ्या. फक्त मुलांसाठी असणार आहे टाईम टेबल. मुलींसाठी हे टाईम टेबल नसणार आहे. आता हे जे टाईम टेबल आहे, तर त्याच्यानुसार बघा हे जे आहे ते 20 तारखे ते 27 तारखेत या वेळेत असणार आहे हे टाईम टेबल. 20 ते 27 या वेळेतच असणार आहे. आणि फक्त मुलांचं टाईम टेबल काय केलं, की यांनी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल आता, तर तुम्हाला याच्यासाठी आर-एफ-आय-डी सिस्टम असणार आहे. म्हणजे काय करायला की चिप असते ती तुम्हाला दिलेली असते आणि तुम्हाला नाव त्याच्या म्हणजे तुमचा त्याच्यावरती हे दिलं नंबर दिलेला असतो. ओके. आणि तो काय करायला की 3 ठिकाणी लावलेला आहे. एक सुरुवातीला, एक मध्ये आणि एक शेवटी या 3 ठिकाणी राहणार आहे. आणि त्याच्यानुसार तुमचा रेकॉर्ड होणार आहे टाईम. त्यामुळे ते स्किप नाही करायचं. तुम्हाला तिथून जायला लागतं. ओके. त्याच्यानंतर ना तुम्ही शक्यतो तुम्ही शूज वापरा. नसेल तर चालतं, काही इश्यू नाहीये. पण जर असतील तर तुम्हाला वापरता येणार आहेत. ठीक आहे. आणि मुलांची यादी असणार आहे. मुलींची यादी सेपरेट काय करणार की प्रसिद्ध करणार आहे. आता हे कुठे होणार आहे, की बघा समृद्धी एक्सप्रेस हायवे जो आहे मुंबई-नागपूर हायवे आहे. तिथे समृद्धी महामार्ग मौजे, शेलवली, शहापूर, किनवली रस्ता, तालुका शहापूर इथं आहे. आणि तुम्ही जर Googleवरती हे टाकलं किंवा हे आता ही लिंक नाही होत आहे. ही लिंक ॲक्चुअली त्यांनी हे नाही केली. पण हे जर टाकलं, मी तुम्हाला काय करेल, की ही लिंक तुम्हाला वाटलं तर शेअर करून देईल. ओके. हे जे कोऑर्डिनेट्स आहेत, ही मॅप लिंक तुम्हाला शेअर करून देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे, की तुम्ही आसनगाव रेल्वे स्टेशनला यायचं आहे किंवा शहापूर बस स्टॉपला यायचं आहे आणि तिथं ऑटो अवेलेबल आहे. ते ₹20-25 घेतात इथून. याच्या आसनगावला जाल तुम्ही म्हणजे मुंबईकडून तुम्ही कसारा वगैरेची ट्रेन पकडाल, लोकल लोकल पकडा, तर ती आसनगाव स्टेशनला थांबते. तर तिथे उतरा आणि तिथून काय करा, की ₹25 घेतात रिक्षावाले आणि तिथून जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आसनगाव रेल्वेपासून 8 किलोमीटर आहे आणि शहापूर स्टेशन जवळ 5 किलोमीटर हे स्टेशन असणार आहे. आता हे 21 तारखे आता 20 तारखेपासून सांगेल मी. तर सकाळी पावणे 6 पासून शिफ्ट आहे. त्याच्यानंतर 7 वाजता, दुपारी 4 वाजता या 3 शिफ्ट असणार आहेत. बघा, आपण जसं म्हणलं होतं तसं की दुपारी शिफ्ट नसणार आहे, तर यांनी काळजी घेतलेली आहे त्याची. दुपारी शिफ्ट नसणार आहे. तर याच्यामध्ये सकाळच्या शिफ्टमध्ये जर बघाल तर 1200 विद्यार्थी 112 विद्यार्थी, टोटल 1200 विद्यार्थी. त्याच्यानंतर 7च्या शिफ्टला आहे 1201 ते 2400 विद्यार्थी, 1200 विद्यार्थी आहे तिथे. त्याच्यानंतर 4च्या शिफ्टला 2401 ते 3600 विद्यार्थी असे 1200 विद्यार्थी असणार आहेत. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 21 तारखेला बघाल तुम्ही तर 5:45 पासून सुरुवात परत तेच 3 शिफ्ट 5:45, 7 आणि 4 वाजता. तर 5:45च्या शिफ्टला 3601 ते 4800 असे विद्यार्थी रोल नंबरनुसार. त्याच्यानंतरनं सकाळी 7 वाजता आहे 4801 ते 6000. त्याच्यानंतरनं 4 वाजता दुपारी 6001 ते 7200. त्याच्यानंतर 22 तारखेला बघूयात, की कोणते जायचे विद्यार्थ्यांनी 7201 ते 8400. त्याच्यानंतर 7व्या शिफ्टला 8401 ते 9600. त्याच्यानंतरनं 4 वाजता शिफ्टला 9601 ते 10800. त्याच्यानंतरनं जर बघाल तुम्ही 23 तारखेला सकाळी जर पाहिलं तर 10801 नंबर ते 12000 नंबरपर्यंत जायचं आहे. त्याच्यानंतरनं सकाळी जायचं आहे त्यांनी 7 वाजता जायचं आहे 12001 ते 13200. त्याच्यानंतरनं दुपारी 4 वाजता जायचं आहे 13201 ते 14400 एवढ्या विद्यार्थ्यांनी. त्याच्यानंतरनं ते 24 तारखेला पाहिलं तर 24,401 ते 15,600. त्याच्यानंतरनं सकाळी 7 वाजता शिफ्टला 15,601 ते 16,800. दुपारी जायचं आहे 4 वाजता 16,801 ते 18,000. त्याच्यानंतर 25 तारखेला पाहिलं तुम्ही तर 18,001 ते 19,200. त्याच्यानंतर दुपारी सकाळी 7 वाजता जायचं आहे 19,201 ते 20,400. त्याच्यानंतरनं दुपारी जायचं आहे 20,401 ते 21,600. आणि 26 तारखेला जर पाहिलं तर हे आहे 21,601 ते 22,800 सकाळी. दुपारी पाहिलं तर 22,801 ते 24,001 आणि 4 वाजता पाहिलं तर 24,001 ते 24,701 या नंबरपर्यंत. तर हे आहे टोटल टाईम टेबल जर बघाल तुम्ही, तर 20 तारीख ते 26 तारखेपर्यंत हे टाईम टेबल असणार आहे. ओके. आता तुम्हाला इथे यांनी मॅप दिलेला आहे, की ह्या मॅपनुसार कुठे असणार आहे हे. ओके. तर हा जो आहे
ॲक्चुअली नाशिककडून येणारी ही ट्रेनचा ट्रॅक आहे. तुम्ही इकडून जाणार असाल आणि कल्याणकडून. आणि हा हायवे आहे हा. मुंबई-आग्रा हायवे जो आहे ना, हा महामार्ग आहे. तो तो जर पाहाल तुम्ही, तर तुमचं जे ठिकाण असणार आहे, लक्षात घ्या. ते जे ठिकाण आहे ते इथं आहे. तर तुम्हाला इथून जर बघाल तुम्ही, तर तुमची रेल्वे स्टेशन कडून इथं आसनगाव स्टेशनकडून तुम्ही इथं असं करून जे सापगाव नाका आहे, इथून इथं यायला लागेल तुम्हाला. ओके. जर रस्त्याने येत असाल तुम्ही, तर तुम्हाला मुरबाड करून येणारा सापगाव इथं तुम्हाला हा एक्सप्रेस हायवे दिसेल, तर इथं ते असणार आहे. ओके. तुम्ही काय कराल स्कॅन करून इथं तुम्हाला लोकेशन तुम्हाला भेटेल. आता त्याच्यानंतर तुम्हाला 2 घेऊन जायच्या गोष्टी. ही एक परिशिष्ट 14 याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला याची प्रिंट करायची आहे. इथं तुम्हाला ठिकाण द्यायचं आहे, दिनांक लिहायचे आहे आणि इथं काय करायचं की नाव लिहून इथं सही करायची आहे आणि एफ-ओ-जीचा नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर ना इथं तुम्ही हे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेले प्रमाणपत्र घ्यायचं आहे. तुम्ही जर ऑलरेडी घेतलं असेल, 1 महिन्यापूर्वीचं पाहिजे तुम्हाला. जास्तीत जास्त 1 महिन्यापूर्वीचं. जर खूप जुनं असेल तर नवीन काढून घ्या. काही प्रॉब्लेम नाही. आणि आता ही यादी आहे, याच्यानुसार तुम्हाला भेटणार आहे. 106 मार्कांसाठी पासून हे टोटल जर बघाल तुम्ही, तर हे विद्यार्थी आहे शेवटच्या नंबरपर्यंत जातो मी. तर हे आहेत 24,781 एवढे विद्यार्थी आहेत, मुलं की क्वालिफाईड झालेली आहेत. तर ही माहिती होती. आता काय करूयात आपण की सायंकाळी 6:30 वाजता एक लाईव्ह सेशन घेतो. त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न आणि उत्तरं हे काय करूयात का आपण देण्याचा प्रयत्न करेल मी त्यांचे उत्तरं, जे काही तुम्हाला प्रश्न असतील त्याची उत्तरं तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.